नक्कीच आपण जर पाहिलं तर एक हाय व्होल्टेज मॅच इथे मात्र पाहायला मिळेल. सर्पमित्र सफाल आणि कुताड संघ या दोन संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतोय. बघूया आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग सुरुवात होत आहे. इथे मात्र कुताड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम जर आपण पाहिलं तर फलंदाजी स्वीकारली गेले. इथे मात्र पहिला चेंडू आपण जर पाहिला तर डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तुषार पाहायला मिळतोय. कुणाल आणि सुशांत अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बघूया पुढचा चेंडू इथे जर पाहिलं तर फटका सजवलाय. गणेश मात्र आहे तिथे उपस्थित. नक्कीच इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि दुहेरी धावेने धाव संख्या जर पाहिली तर पुढे सरसावली जाईल ती म्हणजेच 2 या आकड्यावरती. नक्कीच इथे मात्र रिव्हर्सचा फटका अटेंड केलाय. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला आणि हा मात्र येईल चौकार. नक्कीच आपण जर पाहिलं तर हेरम मानकर सुद्धा इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत असेल. नक्कीच नंदाड्या गावाचे एक शान म्हणायला काही हरकत नाही. चॉकलेट बॉय हेरम मानकर नक्कीच आपली सुद्धा उपस्थिती आमच्यासाठी खूपच मोलाची असेल. तसंच आपण जर पाहिलं तर राकेश कुडू सर सुद्धा इथे उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. त्यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्यांचं सुद्धा शब्द सुमने सहर्ष स्वागत असेल. इथे मात्र काय कमालीचा चेंडू हाताळला जातोय. फलंदाज मात्र बॅक टू द डगआउट डीजे. नवीन फलंदाज विवेक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चला कॅमेरामॅन थोडस कॅमेरा मुख्य व्यासपीठावर वळवायचं आहे. आणि आपण जर पाहिलं तर रवींद्र बाबा सरांच्या हस्ते राकेश कुडू साहेबांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येते. बघूया ओलो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जर पाहिलं तर 2 धावे ते परिपूर्ण केल्या गेल्यात आणि दुहेरी धावे धाव फलक पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 8 या आकड्यावरती. बघा पुढचा चेंडू नक्कीच आपण जर पाहिलं तर या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. इथून मात्र किती धावा जमवल्या जातील. इथे मात्र चांगला फटका सजवलाय. चेंडू निघून जाईल का चौकारासाठी तर यस डेफिनेटली इथे मात्र येतोय हा चौकार. एक्स्ट्रा कव्हरला आपण जर पाहिलं कव्हरवरून मात्र चेंडू निघून गेलाय 4 धावेसाठी. एक षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. तिथपर्यंत ऐकूया एक सुमधुर 2 डीजे. इथून जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या गेल्यात आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती उमेश पठारी मात्र पाहायला मिळतोय. अनेक मैदानात त्याने देखील गाजवली गेल्यात
आणि या वेळेला आपल्या होम ग्राउंडवरती कशा रीतीने आपल्या गावामध्ये कशा रीतीने गोलंदाजी करतील एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखला जातोय उमेश पठारी. ह्याच्या नावावर सुद्धा अनेक कारनामे पाहायला मिळतात. आपण जर अनेक मैदाने गाजवले गेले त्याच्या माध्यमातून बघूया या वेळेला षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ स्ट्राईक एंडला आपण जर विचार केला सुशांत इथे मात्र चांगला फटका सजवला. आखू टप्प्याचा चेंडूला मात्र थारा नाही. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार. षटकार डीजे ऑन. नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला उमेश पठारे यांच्यावरती. मात्र आक्रमण करत असताना फलंदाज सुशांत. बघूया इथे मात्र पुढचा चेंडू असेल उमेशांचा. इथून मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र कुठली चुकी करणार नाही. आणि इथून जर पाहिलं तर एकच धाव परिपूर्ण केली जाईल. इथून जर आपण विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचत ती म्हणजेच 19 या आकड्यावरती. या पुढचा चेंडू इथून मात्र चांगला फटका पुन्हा एकदा सजवलाय. तिकडे मात्र आकाश धांगडा आहे. तिथून मात्र जर पाहिलं तर एकच धाव पूर्ण केली जाईल का दुसऱ्याचा प्रयत्न थोडीशी मात्र लेझी पाहायला मिळाली इथून. आणि इथून जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. आणि या दुहेरी धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजेच 21 या आकड्यावरती. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. इथून मात्र चेंडू थोडस पुढे लाईन थोडीशी बदलली गेली आणि चांगला चेंडू एकच धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. मागचे 3 चेंडू जर आपण पाहिले तर थोडंसं आखू टप्प्यात चेंडू पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्याचनंतर दुसऱ्या चेंडूवरती जर पाहिलं तर सिंगल धाव आली. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा जमवल्या गेल्या आणि चौथ्या चेंडूवरती एकच धाव. इथून मात्र बघूया पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत. एक धावच परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीवरती समाधान मानावं लागेल. आपण जर धावफलकीचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 23 या आकड्यावरती. अजून येणारा एक चेंडूचा खेळ बाकी या षटकातला. बघूया मोठा फटका येईल का. या वेळेला आपण जर पाहिलं तर गुडनाथ एक परंतु इथे मात्र चांगला बॅटवरती कलेक्ट झालेला नाही चेंडू आणि धावफलक पूर्ण सरसावते ते म्हणजेच 24 या आकड्यावरती. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या गेल्या तुषाराच्या माध्यमातून. दुसरं षटक उमेशने देखील 12 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाजी मार्ग होती कल्पेश सोनवणे मात्र पाहायला मिळतोय. आणि आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू असेल या तिसऱ्या षटकातला राईट टाइम ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगला चेंडू हाताला जातोय. डॉट चेंडू असेल का परंतु इथे मात्र जर पाहिलं तर पंच दर्शवतात वाईट चेंडू हिट्स आणि एक अवांतर धाव मात्र इथे पाहायला मिळेल. ह्या सामन्यामधली जर आपण पाहिली तर पहिली अवांतर धाव पाहायला मिळते कल्पेशच्या माध्यमातून. धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 25 धावा. या पुढचा चेंडू बघूया. नक्कीच इथून मात्र आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 25 धावा जमवल्या गेल्यात. अजून येणारे 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. आणि यावेळेला जर पाहिलं तर फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरसावला जाईल ते म्हणजे 27 या धावेवरती. इथून मात्र झेलची सुद्धा संधी असती जर ते झेलपर्यंत पोहोचले असते पण त्यांनी इथे जर पाहिलं तर झेल पकडण्याचा कुठलाही मनसुबा दाखवला नाही. आणि इथून मात्र पाहिलं तर अजूनही येणाऱ्या 11 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. नक्कीच यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू
आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतो कल्पेश. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर विवेक आणि सुशांतची जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेला चांगला फटका सजवला इंटू द गॅप. इथे मात्र आपण जर पाहिलं तर बॅनरला जर चेंडू लागला तर धावा मात्र धावून काढायच्या आहेत. इथून मात्र आपण जर पाहिलं सर्व मित्र संघाची साथ मात्र देतोय. बॅनरला लागला चेंडू आणि इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावेने जर आपण पाहिलं तर धाव फलक पुढे चालू जाईल ते म्हणजे जाऊन पोहोचवलं. 29 धावा एक बाद अशी. बघा येणारा पुढचा चेंडू असेल. यावेळेला जर पाहिलं तर नक्कीच चेंडूला जाऊन दिलं थोडस आपण जर पाहिलं तर सफल झाले होते आणि इथे मात्र डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. बघूया या पुढचा चेंडू फुल टच चेंडू. इथे मात्र फुल टच चेंडूवरती पुरेसा फायदा घेता आला नाही. फलंदाज झाला आणि एकेरी धाव मात्र तिथे मिळली. एकेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जर पाहिलं तर 30 या आकडेवरती पाहायला मिळते. नक्कीच रोहित पारधी साहेब आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. रोहित पारधी साहेब यावेळेला आपण जर पाहिले तर पुढचा चेंडू कल्पेशाचा फुलरलेचा चेंडू होता. चांगला चेंडू हाताळला गेलाय. रनआउटची संधी इथून मात्र खराब फेकी पाहायला मिळते कल्पेशांची. नक्कीच हातात जर चेंडू दिला असता तर रनआउटची एक संधी चालू आली होती परंतु आपण जर पाहिलं तर एकेरीने धाव फलक पुढे सरसावला जाईल. धाव संख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 3 षटका अकरा 31 धावा. क्रमांक 4 एक हाणामारीचं षटक इथे मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज नाही गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती काही कम्मालीचा फटका सजवला. इथे मात्र आला षटकार आणि 6 धावे धाव फलक पुढे सरसावले ते म्हणजे 37 धावा. सर्वांना एक सूचना आहे. एक हिरो होंडाची गाडीची चावी सापडलेली आहे. ज्याची कोणाची हरवली असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन घेऊन जायचे. नक्कीच इथून जर पाहिलं तर नोट चेंडू पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर अतिरिक्त धावसंख्येने वाढ. धावसंख्या जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 38 धावा. अजून येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील आपल्या संघासाठी. आखून टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू असेल का तर यस वाईट चेंडू. नक्कीच थोडीशी लाईन आणि लेंथ मात्र इथे
आणि आपण जर पाहिलं तर फीट मात्र अजूनपर्यंत असेल आणि या फीटच्या चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील. यावेळेला पुढचा चेंडू ते मात्र सरळ बॅटने खेळून काढलाय, फटका इंटू द गॅप, चेंडू जाईल 4 धावेसाठी. या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरसावून जाईल. ती म्हणजेच आपण जर पाहिली तर 43 धावा. इथून मात्र आपण जर पाहिलं तर नयनला कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला. नक्कीच पहिल्या षटकात 12 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील 12 धावा आल्या होत्या. या वेळेला वाकडा तिकडे बाबलूचा हिरवा हिरवा पाला, षटकार मारेगा झुकेगा नाही साला. काय कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. आणि या 6 धावेने आपण धावफलक जर पाहिलं तर पुढे सरसावते, ते म्हणजेच 49 धावा. आणि आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिला तर हा मात्र हायस्ट स्कोर मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर या वेळेला 3 धावा परिपूर्ण केल्या जातील का, इथे मात्र येईल हा चौकार. आणि या 4 धावे धावफलक पुढे सरसावलं जाईल, ते म्हणजेच 53 धाव्यांवरती. काय कमालीची फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये जर आपण जर विचार केला ना तर एक षटकार आणि 2 चौकार, माफी असे 2 षटकार आणि 2 चौकार ठोठावले गेल्यात. बघूया पुढचा चेंडू. या वेळेला पुन्हा एकदा काय कमालीचा फटका सजवला गेलाय, चेंडू लॉंग वरून क्लिअर केलंय, आउट ऑफ द पार. हा येतोय षटकार. या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरसाव जाईल. 3 म्हणजेच आपण जर पाहिली धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते 59 या आकड्यावरती. यावेळेला पुढचा चेंडू षटकातला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर नक्कीच बघूया. यावेळेला खराब चेंडू पाहायला मिळतो, वाईट एक अवांतर धाव. नक्कीच आतापर्यंत नयनाच्या गोलंदाजीमध्ये 29 धावा ठुटावल्या गेल्या, तर मागणं मात्र इथे ठरतोय नयन. बघू यावेळेला पुढचा चेंडू असेल, यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे मात्र रनआउटची संधी असेल का बघूया. इथून मात्र धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेले 60 वरती. आणि 61 धावांचं मात्र इथून लक्ष उभारलं गेलंय, ते म्हणजे सर्पमित्र सफाली संघाच्या विपक्ष.
पहिला चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र जर आपण पाहिले तर 2 धावा परिपूर्ण केल्या जातील का? नक्कीच 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पुढे सर मात्र संघाचा श्रीगणेश होत असताना पाहायला मिळतोय. बघूया पुढचा चेंडू. इथून मात्र फटका सजवलाय. लॉंग ऑफला चेंडू जातोय. हा येतोय षटकार. इथे मात्र 6 धाव धाव फलक पुढे सरसावलं जाईल ते म्हणजे 8 या आकड्यावरती. बघूया दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला. 6 धावीसाठी चेंडू मात्र स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळतोय. चल पुन्हा एकदा बोलूया मॅचच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर काही कमालीचा फटका पाहायला मिळेल मागच्या चेंडूवरती. यावेळेला बघूया. यावेळेला पुन्हा एकदा नक्कीच इथून मात्र क्लिअर होईल बाउंड्री लाईन आणि तीन होते बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि या 6 धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 14 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक हुकमी एका सर्पमित्र संघाचा पाहायला मिळतो उमेश पठारे. यावेळेला षटकातला चौथा चेंडू बघूया. पुन्हा एकदा इथे मात्र हॅट्रिक षटकाराचे होते. एकदा जोरदार त्याला होऊन जाऊ द्या उमेश पठारेसाठी. वाह काय कमालीचा फटका पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर इथून धावसंख्या पुढे सरसावते 20 या आकड्यावरती. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय आणि षटकाराची हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते उमेश पठारे याच्या बॅटमधून. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. एकदा परिपूर्ण केली जाईल. इथून मात्र आपण जर पाहिलं तर 21 धावेवरती समाधान मानावं लागेल आणि 21 धावेने धाव फलक पुढे सरसावलं जाईल ते म्हणजे 21 धावा. पॉवर प्लेचं षटक मात्र इथे पॉवरफुल बनवतोय तो म्हणजे उमेश पठारे. आता मात्र आपण जर पाहिलं तर षटकातला शेवटचा चेंडू असेल स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर तुषार इथून जर अजून एक मोठा फटका आला तर सामना मात्र आपण जर पाहिला तर बॅलन्सिंग पाहायला मिळेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 नेहमीच जे होतं पहिल्या इनिंग मध्ये त्यामध्ये त्यांनी तर 30 धावा खर्च केल्या गेल्या. बघू यावेळेला पुढचा चेंडू. इथून मात्र आपण जर पाहिला तर वाईट चेंडू पाहायला मिळतोय आणि या अतिरिक्त धाव फलक पुढे सरसावलं जाईल 22 आकड्यावरती. नक्कीच मात्र आपण जर पाहिलं तर पंच सक्षम आहेत आपला निर्णय देण्यासाठी. अजूनही विचार केला तर येणारा एक चेंडूचा खेळ पहिल्या षटकातला धावसंख्या जर पाहिली तर 22 या आकड्यावरती. तुषार स्ट्राईक एंडला आता मात्र कशा रीतीने फलंदाजी करतील. इथून मात्र चांगला फटका सजवला गेलाय. फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. इथून मात्र येतोय हा शिवनेरी रोडखड षटकाचा चौकार. या 4 धावसंख्या फ्लाय होईल. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 26 विदाउट लॉस.
नक्कीच आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 मार्ग गोलंदाजी मार्ग मध्ये सुशांत पाहायला मिळतोय. पहिलं षटक मात्र महाग ठरलं. कुणाचं 26 रन 26 धावा जमवल्या गेल्या उमेश पठारे आणि तुषाराच्या बॅट मधून. आपण जर पाहिलं तर उमेश पठारे आतापर्यंत वैयक्तिक 21 धावेवरती खेळी करतोय. बघूया षटक क्रमांक 2 मार्गस्थ. इथून मात्र आपण जर पाहिलं तर थोडंसं रनिंग स्टांग मध्ये जर थोडासा प्रॉब्लेम होत असताना पाहायला मिळाला. डेट चेंडू यावेळेला पाहिलं निहारला आणि जाऊ दिलं चेंडूला. वाईट चेंडू. चला ओम साई नंडोरे संघ आपण जर उपस्थित असेल तर मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय आपण. नक्कीच इथे मात्र पहिलाच वाईट चेंडू पाहायला मिळाला आणि धावसंख्येत जर पाहिलं तर भर होत असताना पाहायला मिळते 27. 27 धावा इथे मात्र जमवल्या गेल्यात आतापर्यंत. बघूया पुढचा चेंडू. या वेळेला तर आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. काय कम्मालीचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर मात्र खालती राहिला. चेंडूने जेवढी पायी तेवढी उंची मात्र घेतली नाही. डॉट चेंडू. यावेळेला बघूया षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला काय फटका सजवला. वेट अँड टायमिंग काय कम्मालीचं पाहायला मिळालं. इथे मात्र येतील 4 धावा आणि 4 धावेने धाव फलक पुढे सरसाव झाली. ते म्हणजे 31 31 धावेंवरती. नक्कीच काय कम्मालीची फटकेबाजी पाहायला मिळते उमेश पठारे याच्या बॅट मधून. तुम्हाला म्हटलं होतं त्यांनी अनेक मैदान मात्र गाजवली गेल्यात आणि आता मात्र हेही मैदान गाजवत असताना पाहायला मिळतोय. बघूया षटकातला पुढचा चेंडू असेल. या वेळेला कशा रीतीने फलंदाजी. इथे मात्र आपण जर पाहिलं टॅपचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र इथे आहे. इथून आपण जर पाहिलं तर एकेरी धावेने धाव फलक पुढे सरसावला जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 32 32 धावा. बघूया आता मात्र स्ट्राईक एंडला तुषार पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग सुशांत. आतापर्यंत सुशांतने मात्र 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिलं षटक जर पाहिलं तर महागडे ठरलं. यावेळेला आपण जर पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडू असेल हा आणि धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या स्थिरवली गेली 32 32 धावेंवरती. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला इथे मात्र चांगला फटका सजवलाय. कार्पेटला रोल करून चेंडू जातोय आणि या 1 धावेने धाव फलक पुढे सरसावलं जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 33 33 धावेंवरती पाहायला मिळते. आपण जर विचार केला तर अजूनही या षटकातला एक चेंडूचा खेळ इथे मात्र पाहायला मिळेल आणि आता मात्र विचार केला तर स्ट्राईक केनला पाहायला मिळतो उमेश पठारे ज्याच्या बॅटमधून काही कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत 3 षटकारांनी एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळेला बघूया पुन्हा एकदा षटकातला शेवटचा चेंडू असं स्ट्राईक एंडला उमेश. उमेश टू सुशांत कशा रीतीने फलंदाजी केली जाईल. यावेळेला फुल टच चेंडू. फुल टच चेंडूला मात्र थार नाही. इथे मात्र फुल टोल वसूल करतोय. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार. षटकार. या 6 धावेने धाव फलक पुढे सरसावली जाईल. ती म्हणजेच 39 या आकडेवरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर
2 षटकांकित धावसंख्या पाहायला मिळते 39 धावा. इथून मात्र आपण जर विचार केला तर 12 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता असेल सर्व मित्र संघाला. बघू पुढचा चेंडू यावेळेला षटक क्रमांक 3 मार्गस्थ. यावेळेला मात्र नक्कीच सिंगल परिपूर्ण केले जाईल का तर यस पाहायला मिळतोय. बघूया आता मात्र स्ट्राईक एंडला उमेश पठारी. यावेळेला जर पाहिला तर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथपर्यंत. इथून मात्र चुकी होते आणि चुकीला मात्र माफी नसेल. आपण जर पाहिलं तर या 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या दुहेरी धाव फरक जर पाहिलं तर पुढे सरसावते ते म्हणजेच 42. नक्कीच 42 रन्स मात्र पाहायला मिळतात. 42 धावा इथे जमवल्या गेल्यात. एक सुवर्ण संधी चालू आली होती आणि त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाही. ते म्हणजे आपण जर पाहिलं तर कुणाल मात्र तिथे उपस्थित होते. ओमकार दगडधोंड आणि मार्शेत या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. इथून मात्र आपण जर पाहिलं तर काही कम्मलीचा चेंडू हाताळला गेला इथे म्हणून डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अजूनही आपण जर पाहता येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 19 धावा जमवावे लागतील त्या म्हणजे सर्प मित्र संघाला. आणि एका साईडला जर पाहिलं तर सेट फलंदाज पाहायला मिळते उमेश पठारे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 4 षटकार पाहायला मिळत. बघूया 5वा षटकार पाहायला मिळेल का. इथून मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत. इथून मात्र पुन्हा एकदा संधी होती परंतु एकेरी धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. आणि इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस केलं जाते. तुषारला मात्र परतावा लागेल. रनआउटच्या सर्वात बॅक टू द डगआउट. ओमकार दगडधोंड आणि मार्शत संघ दोन्ही संघांनी मात्र नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओमकार दगडधोंड आणि मार्शत संघ चला यायचं नाणेफेकीसाठी. आता मात्र आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज कल्पेश सोनावणे मात्र स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. नक्कीच आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटकातला 5वा चेंडू असेल यावेळेला. चांगला फटका सजवलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. इथून मात्र येतोय चौकार आणि 4 धावांनी धाव फरक पुढे सरसावला जाईल. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजे 47 धावा. इथून जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता असेल सर्पमित्र संघाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिलं षटक मात्र महागडं ठरलं गेलंय आणि इथून जर पाहिलं तर 7 चेंडू 14 धावेची आवश्यकता असेल. यावेळेला फुल टच चेंडूचा समाचार घेतला जाईल का परंतु इथे मात्र एकच धावेचे समाधान मानावं लागेल आणि एकेरीने धाव फलक पुढे सरसावलं जाईल.
नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे मात्र नोट चेंडू पंचांनी घोषित केलाय. आणि आता आपण जर पाहिलं तर थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. नक्कीच ऑन स्क्रीनला मात्र आपल्याला पाहायला मिळेल हा नोट चेंडू. नक्कीच थर्ड अंपायरच्या भूमिकेत सागर मंडल मात्र पाहायला मिळतात आपल्याला. आणि इथे मात्र आपलं डिसिजन मात्र दिलं गेलंय नो चेंडू. इथे मात्र उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि स्ट्राईक एंडला कल्पेश. नक्कीच आता जर पाहिलं 7-12 7-12 नक्कीच कोणाच्या नावावर असेल. नो चेंडूच्या मध्ये आता पाहिलं तर फ्री हिट असेल. इथे मात्र आपण जर पाहिलं तर सिंगलचा प्रयत्न असेल का. इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र आपण जर पाहिलं तर 6 चेंडू 12 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असेल. षटक क्रमांक 3च्या अखेरीस धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या जाऊन पोहोचले 49. ओमकार दगडधोड संघ. तर विलास जाधव साहेब आपण मात्र इथे यायचं, उपस्थित व्हायचं मुख्य व्यासपीठावरती. नक्कीच आपलं सुद्धा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत असेल. मी राकेश सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चला एक मिनिट स्टेजवरती कॅमेरा टॉस का बॉक्सवर कॅमेरा मारायचा आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर राकेश कुळ सरांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका साईडला ओमकार दगडधोड संघ तर मार्शेस संघ पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॉलर नेम, गोलंदाजाचं नाव सांगायचं मित्रा. नक्कीच शेवटचं षटक, अंतिम षटक रोशन हाताळत असताना पाहायला मिळेल. 6-12चं मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र स्ट्राईक एंडला उमेश पठारी. 6 चेंडू 12 धावेची आवश्यकता. इथून मात्र पहिला चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सर्वांना विनंती असेल की आपल्या गाड्या ज्या रस्त्यावर असतील त्या मात्र स्टेजच्या मागे पार्किंग दिली गेली तिथे लावायच्या आहेत. कारण की येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मात्र अडथळा आला नाही पाहिजेत. बघू यावेळेला 5 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच पुढचा चेंडू बघूया. उमेश पटेल स्ट्राईक एंडला. इथून मात्र फटका सजवलाय. वाकडा तिकडा बाबलूचा हिरवा हिरवा पाला. षटकार मारेगा झुकेगा नाही साला. नाम है उमेश पठारे. नक्कीच 4 चेंडू 6 धावेची आवश्यकता असेल.
इथून मात्र उमेश पठारे फुल ऑन फायर पाहायला मिळतोय. यावेळेला कमालीचा फटका चेंडू निघून जाईल षटकार आणि इथून मात्र सामना विजयी होतोय. उमेश पठारे आपण बॅट दाखवायचे आपलं अर्धशतक मात्र 17 चेंडू मध्ये झलकावलं गेलंय. वाह काय कमालीची फलंदाजी उमेश पठारे.